नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोड बेरिंग स्लॅबचं काम करत असताना कोणत्या प्रकारची काळजी किंवा स्टील डिझाईन करत असताना, स्लॅबचं बांधणी करत असताना नेमकं कोणत्या बाबीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपण एक साईट व्हिजिट केलेली आहे, ते तुम्हाला मी दाखवत आहे सोबतच. तर बांधकाम करत असताना लोड बेरिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहेच की डायरेक्ट भिंतीवरती आपण स्लॅब टाकतोय आणि स्लॅब टाकत असताना वरचा जर प्लॅनिंग वेगळं असेल, फर्स्ट फ्लोअरचं जर प्लॅनिंग वेगळं असेल, तर ग्राउंड फ्लोअरचं जे काही आपण स्लॅब टाकणार आहोत त्याच्यामध्ये वरच्या प्लॅनिंगप्रमाणे म्हणजे फर्स्ट फ्लोअरच्या प्लॅनिंगप्रमाणे बीम्स किंवा HB हिडन बीम, पोट बीम येणं गरजेचं आहे. किंवा एखादा आपण बाल्कनी काढतोय, आता आपण या ठिकाणी तुम्ही पाहताय की हा जो ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन आहे ह्याच्यामध्ये 32x33चा प्लॅन आहे. ह्याच्यामध्ये 2 बेड, एक टॉयलेट कॉमन आहे आणि एक बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे, किचन आहे, हॉल आहे, व्हरांडा आहे, जिना आतूनच आहे व्हरांड्यातून, आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर आहे. अशा प्रकारची रचना असलेलं प्लॅनिंग आहे मित्रांनो. आणि ह्याच्यावरती आपण 2 बेडवरती 2 बेड तर करणारच आहोत आणि किचनवरती 1 बेड करणार आहोत आणि हॉलमध्ये एका साईडला आपण बेड करणार आहोत आणि प्रत्येक बेडला वरच्या एक बाल्कनी प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळं ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन वेगळा आहे, फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन वेगळा आहे आणि लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळं वरची डिझाईन करत असताना आपण जे स्टील बांधणार आहोत स्लॅबमध्ये, ते वरचं जिथं वॉल येणार आहे त्या ठिकाणी जर खाली भिंत नसेल ग्राउंड लेवलला तर त्या ठिकाणी आपल्याला बीम घ्यावा लागतो. मग तो HB बीम असेल किंवा रेग्युलर बीम असेल ते घेणं गरजेचं आहे. किंवा आपण जे बाल्कनी कॅन्टिलिव्हर हँगिंग करणार आहोत त्यासाठी जे कटआउट बीम असतात ते जेवढा पुढे बीम आहे त्याच्या सव्वापट मागं बीम असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहताय हा हॉल आहे आणि हॉलच्या पाठीमागे एक कॉमन टॉयलेट आहे आणि डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 2 बेड आहेत पश्चिमेला. अशा पद्धतीने हे तुम्ही पाहताय डायरेक्ट भिंतीवरती स्लॅब मारण्याचं पण काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यावेळेला आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि ह्या हॉलमधूनच या ठिकाणी तुम्ही पाहताय मेन एंट्री तुम्हाला दिसते आणि या ईशान्य कोपऱ्यात देवघर आहे. हा बाहेरचा भाग आहे आणि समोरून अशा पद्धतीनं पाथवे अजून करायचं आहे, काम सुरू आहे. फ्रंट इलेव्हेशन आहे आणि अशा पद्धतीने हे लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन चिऱ्यामध्ये केलं जातं. सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसतं आणि तुम्हाला दाखवतो आहे की साईडला मार्जिन ठेवलेलं आहे, चौतऱ्याला रिंग आहे, 7 फुटाला फुल रिंग प्रोव्हाइड केलेले आहे. आणि अशा प्रकारचं जे कन्स्ट्रक्शन मित्रांनो, साधं बांधकाम आहे, याला कुठल्याही प्रकारचं गुरु पॉइंटिंग केलेलं नाही, काही नाही, अशा प्रकारची अरेंजमेंट आहे. तर अशा पद्धतीनं हे मित्रांनो कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि स्लॅब बांधल्यानंतरसुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत आणि कशा पद्धतीनं स्टील बांधावं लागतं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन लवकरच पूर्ण होणार आहे चिऱ्यामध्ये लोड बेरिंग कन्स्ट्रक्शनचं. जर तुम्हालासुद्धा काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरची आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशनसुद्धा आम्ही करून देतो आहे अगदी रिजनेबल दरामध्ये. तर अशा पद्धतीनं हे टॉप व्ह्यू दिसतो आहे तुम्हाला. स्टील कसं बांधायचं अजून चालू नाही आहे, सेंटरिंग टोकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. सेंटरिंग प्लेट टोकण्याचं काम या ठिकाणी तुम्ही पाहताय. डायरेक्ट चिरा दिसतो आहे तुम्हाला आणि डायरेक्ट आपण या भिंतीवरती स्लॅबचं कन्स्ट्रक्शन करणार आहोत. आणि आता आपण संपूर्ण बीमच घेतो आहे आणि हे लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन आहे. तर तुमचं मला एवढंच सांगणं आहे की वरच्या प्लॅन जो असतो फर्स्ट फ्लोअरचा त्यानुसारच खालच्या जे ग्राउंड फ्लोअरला स्लॅबचं जे स्टील असतं त्याच्यामध्ये बीमची अरेंजमेंट करणं गरजेचं आहे.
आणि नाहीतर काय होतं की जसं तुम्ही डायरेक्ट स्लॅब टाकला आणि वरचं जर तुम्हाला बांधकाम करताना भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं लोकल इंजिनियर आर्किटेक्टची मदत घ्या आणि त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करून घ्या. आणि जर तुम्हाला प्लॅनिंग 2D प्लॅनिंग, RCC डिझाईन, 3D इलेव्हेशन, चिऱ्याचं डिझाईन करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही ही ऑनलाईन सेवा देतो आहे. आणि तुमचे बांधकामाबद्दलचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा, डायरेक्ट फोन करून विचारू शकता. आणि आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करतो आहे. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.